रामकृष्ण हरी मंडळी वारीच्या वाटेवर अनेक वारकरी आपल्या जीवनाचा अध्याय लिहित असतात. अनेक वारकरी चालत असतात पंढरीची वाट. या सगळ्यांना काही ना काहीतरी शिकायला मिळत असतं. परंतु देहू आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही वारी नेमकी काय शिकवते, कीर्तनासंदर्भात शिक्षण घेण्यास वारी नेमकी कशी मदत करते आणि या दरम्यान नेमकं काय शिकायला मिळतं, या संदर्भात युवा अभ्यासक, युवा कीर्तनकार वैभव महाराज गमे यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत. वैभव महाराज आपल्यासोबत आहेत. महाराज, काय सांगाल की ही वारी तुम्ही करताय, एका बाजूला शिक्षण तुम्ही घेता आणि दुसऱ्या बाजूला वारी करता, तर या दरम्यान नेमकं असं वेगळं काय शिकायला मिळतं जे कीर्तनासाठी आणि वर्षभरासाठी उपयोगी पडत असतं? आळंदीमध्ये राहून ज्यावेळेस आपण वारकरी शिक्षण आम्ही घेतो त्यावेळेस हा जो काही वारीचा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये संस्थांना सुट्ट्या असतात. म्हणजे कुठलाही पाठ घेतला जात नाही. सर्व विद्यार्थ्यांना आळंदीची वारी करण्याकरिता परवानगी दिली असते. म्हणजे आपण जर वारकरी असेल तर वारीला आलोच पाहिजे आणि वारकरी संप्रदायाचा भाग असेल तर वारीला आलोच पाहिजे. म्हणजे आम्ही अभ्यास घेत असतो. पण इथं आल्याच्या नंतर खरं लोकाचारामध्ये वागत असताना कशा पद्धतीनं वागायचं हे कळत असतं. म्हणजे अभ्यास झाला की माणसाच्या अहंकार चढत असतो आणि अहंकार उतरवायचा असेल तर वारीमध्ये आलं पाहिजे. नामदेवराय म्हणतात की अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांशी. नामदेवरायांनी सांगितलं की विष्णुदासांना भक्तांना अहंकार नसावा. पण तुकोबाराय सांगतात अहंकार गेल्याच्या नंतर त्याचा परिणाम काय होतो, तर अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. मला वाटतं वारी काय करते तर तुमचा आमचा अहंकार गाळून काढते. कारण घरी गेल्याच्या नंतर आपण जर नवरा बायको जर पाहिलं तर पुरुष सत्ताक व्यवस्था असते. नवरा हा बायकोला कधी पण खालीच ठेवत असतो. पण इथं आल्याच्या नंतर नवरा सुद्धा बायकोच्या पाया पडतो आणि बायको सुद्धा नवऱ्याच्या पाया पडत असते. पंढरीशी लोका नाही अभिमान पाया पडे जण एकमेका. म्हणजे आम्ही जे काही आळंदीमध्ये शिकतो ते इथे येऊन सत्यामध्ये उतरत असतं. आणि इथं आल्याच्या नंतर लोकांशी कसं वागायचं, म्हणजे अहंकार बाजूला ठेवून मी खूप मोठा ज्ञानी आहे, पंडित आहे, ह्या सगळ्या उपाध्या बाजूला ठेवून एक वारकरी म्हणून ज्यावेळेस आपण वारीमध्ये चालतो त्यावेळेस या वारीचा खरा आनंद भेटतो. म्हणजे वारी ही माणसाला समता शिकवते, बंधुत्व शिकवते, भावंड भावना जागी करते. पण या व्यतिरिक्त तुमचा जो अभ्यासाचा पाठ आहे तर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं नेमकं कशा पद्धतीनं वारीमध्ये काही एक पाठ किंवा जे चालणं आहे त्याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीनं मार्गदर्शन होतं आणि ते कीर्तनासाठी कसं उपयोगी पडतं? वारीमध्ये आल्याच्या नंतर आमचे गुरुवरे सुद्धा आम्हाला वारीचं महत्त्व सांगतात. आणि इथं आल्याच्या नंतर एक साधना होत असते आणि साधना ही फार महत्त्वाची असते. माणसाचा अभ्यास किती पण असू द्या, पण त्याच्या जीवनात जर साधना नसेल तर तो अभ्यास शून्य असतो. किंवा एखाद्या वक्त्याच्या बोलण्यामधून सुद्धा त्याची साधना दिसून येत असते. त्यावेळेस ते गुरुवरी आम्हाला सांगत असते, बाबांनो तुम्हाला सगळ्यात मोठी साधना काय असेल तर कुणी सांगतं आम्हाला की 12 वर्षातून एकदा कुंभमेळा होतो आणि तिकडं लोक जातात. जाऊ नये असं म्हणत नाही, पण 12 वर्षातनं जो आनंद कुंभमेळ्यात भेटतो तो आनंद आम्हाला त्याच्यापेक्षा कितीतरी पट आनंद वारीमध्ये भेटतो. आणि ते गुरुवारी आम्हाला पाठाच्या माध्यमातून ते वेगवेगळे संतांचे प्रमाण देऊन आम्हाला प्रोत्साहित करत असतात. बरोबर आहे. तुमचा दिनक्रम जो आहे म्हणजे वारकऱ्यांचा दिनक्रम हा हे असतो, दररोज अभंग म्हणत चालत या सगळ्यात जात असता. वर्षभरामध्ये सुद्धा अभंग चालू असतात, म्हणणं चालू असतं, पाठ चालू असतात. या दिवसामध्ये असं वेगळं काय जाणवतं नेमकं की दररोजच्या पाठातून नेमकं काय मिळतं? दररोज काय सकाळी उठल्याच्या नंतर दिनक्रम असतो. म्हणजे थंड पाणी आहे, गरम पाणी आहे याचा काही एक विचार न करता म्हणजे देहाकडे लक्षच नसतं. सकाळी उठायचं, जसं पाणी असेल तसं आंघोळ करायची आणि माऊलीच्या वाटेला चालायला लागायचं. काकडा रंगात येऊन प्रत्येक अभंगाला एक वेगवेगळी चाल लागलेली असते. अभंगाला पहिले 4 चरणाचा अभंग असेल तर पहिल्या 3 चरणाला वेगळी चाल आणि शेवटच्या चरणाला वेगळी चाल. म्हणून जे काही वारकरी संप्रदायात ज्या पारंपरिक चाली आहेत त्या सगळ्या पारंपरिक चाली इथं ऐकायला भेटतात. नुसतं पाठीमागं ऐकत गेलो आणि म्हणत जर राहिलो तरी आपलं ते भजनाचं अंग तयार होत राहतं. बरं. काकड्याचं महत्त्व काय आहे? काकड्याचं महत्त्व, काकडे ही वारकऱ्यांची संधी आहे. म्हणजे एक नियम घालून दिलेला आहे, वारकरी असलात की तुम्ही काकडा केला पाहिजे. जशी हरिपाठ, काकडा ही वारकऱ्याची संधी आहे. दररोज हरिपाठ असतोच. हरिपाठ हा नेमका सायंकाळ सुरू झाली की हरिपाठ म्हटला जातो. नित्य नियमाप्रमाणे हरिपाठ हा चालतोच. नेमकं काय भावना असतात या सगळ्या दरम्यान? या सगळ्या दरम्यान एकच भावना असतात, अंतःकरणातून जो समाधान असतं. म्हणजे समाधान नेमकं काय आहे तर कॉलेजचे स्टुडंट वगैरे इकडे पबमध्ये वगैरे जातात तर त्याच्यापेक्षा मोठा आनंद इथं भेटतो. ज्यावेळेस एखादा एज्युकेटेड असलेला विद्यार्थी वारीमध्ये यायला लागतो
त्यावेळेस तो नक्कीच दुसऱ्या वर्षी सुद्धा वारी करायची असं म्हणत असतो. मी तुम्हाला सांगाल वारी म्हणजे नेमकं काय. एखादी बॅटरी असेल, ती बॅटरी जर 8-10 तास चालायची असेल तर तुम्हाला त्या बॅटरीला चार्जिंग करणं फार महत्त्वाचं असतं. मला वाटतं वारकऱ्याचं वर्षभराचं जे चार्जिंग आहे ते 18 दिवसाच्या वारीमध्ये होत असतं. या माध्यमातून आता पांडुरंगाकडे जाताना नेमकं विठ्ठलाला काय मागाल? एक तरुण म्हणून, एक अभ्यासक म्हणून, कीर्तनकार म्हणून, साधक म्हणून विठोबाला काय सांगायचंय? तसं तर विठ्ठलाकडे गेल्याच्या नंतर म्हणजे कुठलाच वारकरी काही मागण्याकरिता जात नसतो. पण जरी मागायचं झालं तरी पण एवढंच म्हणजे ते मागायची गरजच नाही. अहंकार आपोआप गळून पडलेलाच असतो. त्यामुळं वारी करायला वारकरी येत असतो तो विठ्ठलाकडे काही मागत नाही, काही नाही. शेवटी लीन होऊन शेवटपर्यंत अहंकार गळून मोठं असं अभिमानानं किंवा अभिमान अंतःकरणामध्ये येऊ देऊ नको असं पांडुरंगाला मागेल. अगदीच वारकरी असण्यामध्ये एक वेगळी लीनता आहे. वारकरी असण्यामध्ये एक प्रेमभाव आहे. हा प्रेमभाव, ही लीनता महाराष्ट्रातल्या युवकांच्या मनामध्ये भरण्याचं काम या वारीच्या माध्यमातून होत असतं. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, माळशिरस.